स्वतः आलात. पण आज आपण जरा सुद्धा मैदा न वापरता, उकळत्या तुपाचं मोहन न घालता भरपूर पदर सुटलेल्या या गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्या तयार केल्या आहेत. आपल्याला असं वाटतं की गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्या केल्या तर त्या खुसखुशीत होतील का? त्यांना हे असे भरपूर पदर सुटतील का? पण बघा, भरपूर पदर सुटलेली ही अशी गव्हाच्या पिठाची शंकरपाळी तयार झाली आहे. बघा, आतून अगदी खारीसारखे पदर सुटले आहेत आणि याचा सहज हाताने चुरा होतो. म्हणजे आपलं जसं बिस्किट असतं ना, अगदी तितक्याच या खुसखुशीत तयार होतात. जरा सुद्धा तेलकट न होणाऱ्या गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्या बनवण्याची साधी, सोपी आणि अचूक पद्धत पाहणार आहोत. मी कप मेजरमेंटचं जे अर्धा कप असतं ना, त्या कपाने म्हणजे 125 ml चा जो कप आहे त्या कपाने हे असं साधारण पातळसर साजूक तूप घेतलेलं आहे. तुपाऐवजी जर तुम्ही वनस्पती तूप घेतलं तरीही चालेल. फक्त तुपाची कन्सिस्टन्सी तुम्हाला अशी पातळच करून घ्यायची आहे. कारण जर तुपाचं प्रमाण कमी किंवा अधिक झालं तर शंकरपाळी हमखास बिघडू शकते. त्यानंतर त्याच कपाने आपल्याला साखर सुद्धा घ्यायची. साखर मात्र ना मी अगदी भरून घेतलेली आहे, म्हणजे शंकरपाळी अगदी छान गोड तयार होते. त्यानंतर त्याच कपाने 1 कप इतकं आपल्याला पाणी घ्यायचं आहे. पाणी किंवा दूध तुम्ही दोन्हीपैकी काहीही वापरलं तरीही चालेल. सर्व साहित्याचं प्रमाण या कपने मोजून घेतलेलं आहे. पण जर तुमच्याकडे कप नसेल तर अशी ही आपली आमटीची वाटी घेतली तरीही चालेल. आणि जर आणखीन महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे अर्धा किलोची पण बनवायची नसेल तर एखादी घरातली कुठलीही छोटी वाटी घेतली प्रमाणासाठी तरीही चालेल. कारण आज आपण सगळं प्रमाण एकाच वाटीने मोजून घेणार आहेत. म्हणजे वाटी छोटी घ्या, मोठी घ्या, कुठल्याही प्रमाणात घेतली तरीही चालेल. आता आपल्याला यामधली साखर विरघळण्यासाठी थोडंसं आपण हे गॅसवर असं गरम करून घेणार आहोत की जेणेकरून साखर फक्त विरघळली पाहिजे. साखर विरघळली की लगेच गॅस बंद करायचा. कारण मी आता हे उकळवणार नाहीये, फक्त साखर विरघळेपर्यंत हे गरम करून घेतलं आणि मग हे पूर्ण रूम टेम्परेचरला येईपर्यंत आपण हे असं बाजूला ठेवणार आहोत. तोवर आपण या प्रमाणासाठी गव्हाचं पीठ किती घ्यायचं ते पाहतोय. बरोबर अर्धा किलो हे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाच्या पिठाऐवजी जर तुम्हाला मैदा वापरायचा असेल तरीही चालेल, पण गव्हाचं पीठ ना आरोग्यासाठी उत्तम. या जर ज्या वाटीने आपण घेतलं होतं ना सगळं साहित्य मोजून, तर त्याच वाटीने 6 वाट्या इतकं आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. आता हे बरोबर वजनी प्रमाणात अर्धा किलो आहे. मी वजनी आणि वाटी दोन्हीही प्रमाण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे. आता हे पीठ आपण ना परातीमध्ये काढून घेऊ. यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आणि साधारण 1 चमचा इतकी वेलची आणि जायफळाची पावडर घालायची. हे सगळं एकदा चांगलं व्यवस्थित मिसळून घ्यायचं आणि मग त्यानंतर ते आपण तयार करून ठेवलेलं मिश्रण ते रूम टेम्परेचरला आलं की मग यामध्ये थोडं थोडं करून असं मिसळून घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ आहे त्यामुळे ही शंकरपाळी ना आपल्याला अगदी छान आहे. म्हणजे ज्यांना मैदा चालत नाही, वयोवृद्ध जर कोणी असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा आरोग्याच्या दृष्टीने चांगली आहे. साखरेचं प्रमाण मात्र ना तुम्ही थोडं फार कमी अधिक केलं तरीही चालेल. बघा, मी थोडं थोडं करून सगळं इथे हे जे आपण तयार केलेलं मिश्रण आहे ते घालून घेतलेलं आहे. आपण जशी गव्हाची कणिक मळतो ना, अगदी त्यापेक्षा थोडंसं घट्टसर आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. अगदीच गरज वाटली तर तुम्ही यामध्ये 1-2 चमचे पाणी मिसळू शकता आणि जर तुम्हाला सैल वाटलं तर 1-2 चमचे पीठ सुद्धा मिसळू शकता. कारण कोणत्या गव्हाच्या पिठाला थोडं कमी पाणी लागतं, कुठल्या गव्हाच्या पिठाला जास्त लागतं. त्यामुळे थोडंफार असं ऍडजस्ट करायचं आणि मग हे असं पीठ मळून घ्यायचं. फार घट्ट नाही किंवा फार सैल नाही असं मळलं आणि मग हे झाकून एक 10 ते 15 मिनिटं असं बाजूला ठेवलं. फार वेळ हे पीठ ठेवायचं नाही, कारण मग ते खूप घट्ट होत जातं, कारण यामध्ये आपण तूप घातलं आहे. आता यातलीच एक लाटी घ्यायची, हातावर अशी सारखी करायची आणि उरलेलं पीठ जे आहे ते झाकून ठेवायचं, म्हणजे कोरडं होणार नाही. हे पीठ ना आपण बऱ्यापैकी घट्ट मळलेलं आहे आणि त्याचबरोबर यामध्ये जे आपण तूप वापरलं असल्यामुळे कढई ना अशा तडा जाऊ शकतात. पण त्या सारख्या करायच्या आणि अशी पातळ पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे. बघा, अगदी पातळ अशी लाटून घ्यायची. आता याला या अशा घड्या करून घ्यायच्या आहेत. या अशा घड्या केल्या म्हणजे काय होतं तर आपल्या शंकरपाळ्यांना ना भरपूर असे पदर सुटतात. यामध्ये आपण अजिबात साठा वगैरे काही लावण्याची गरज नाही. साध्या सोप्या या अशा मी दाखवल्या तशा घड्या करून घ्यायच्या आणि मग पुन्हा आता आपल्याला हे चांगलं असं लाटून घ्यायचं आहे. चौकोनी लाटा किंवा तुम्हाला जसं जमेल तसं गोल लाटलं तरीही चालेल. हे असं मी मोठं करून घेतलेलं आहे. आपल्याला वाटतं गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्यांना पदर सुटणार नाही किंवा त्या खुसखुशीत होणार नाही, पण अतिशय खुसखुशीत तयार होतात. मी अशी साधारण अर्धा सेंटीमीटर जाडीची मी अशी पोळी लाटून घेतली आणि ह्या ज्या वेड्या वाकड्या कड्या होत्या त्या सगळ्या अशा कापून काढल्या.
त्यानंतर 1-1 सेंटीमीटरच्या या अशा शंकरपाळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. तुम्हाला ज्या शेपमध्ये आवडतील त्या शेपमध्ये तुम्ही या शंकरपाळ्या तयार करू शकता. मी इथे चौकोनी शेपमध्येच या शंकरपाळ्या तयार केल्यात कारण त्या दिसायला ना खूप छान दिसतात. बघा, साधारण अर्धा सेंटीमीटर जाडीच्या या शंकरपाळ्या तयार करून घेतल्या. मी एकीकडे तेलही तापायला ठेवलेलं आहे. मी थोड्या थोड्या करून तळून घेणार आहे. तुम्ही एकाच वेळी जरी सगळ्या अशा बनवून ठेवल्या आणि मग एकदाच तळल्या तरीही चालेल. आता तेल बघा अगदी मध्यम असं गरम असायला हवं. मी छोटा पिठाचा गोळा टाकला तर तो हलकेच तरंगून वर आला, म्हणजे आपलं तेल अगदी मध्यम गरम आहे. मध्यम तेल गरम झालं की मग गॅस अगदी लहान करायचा आणि मग यामध्ये शंकरपाळ्या सोडून घ्यायच्या आहेत. सुरुवातीला लगेच झारा लावायचा नाही. तर बघा, या अशा शंकरपाळ्या तळून ना थोड्या थोड्या अशा वर यायला लागतात. अशा थोड्याशा वर आल्या आणि त्या थोड्या तेलामध्ये सेट झाल्या की मग हळूच आपल्याला याला झारा लावायचा आहे. गॅस अगदी बंद ठेवायचा आहे, कारण जर अगदी लहान गॅस असेल ना तरच शंकरपाळ्यांना छान पदर सुटतात. जर तुम्ही मोठ्या आचेवर किंवा फार गरम तेलामध्ये जर तळल्या तर मात्र हे असे पदर सुटत नाहीत. त्यामुळे हे जर तुम्हाला भरपूर पदर सुटावे वाटत असेल तर अगदी लहान आचेवरती छान अशा गुलाबीसर रंगावर आपल्याला या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या. अधेमध्ये अगदी हलक्या हाताने ना हे असं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे ना शंकरपाळ्यांचा चुरा होत नाही. आपण घेतलेलं प्रमाण इतकं अचूक आहे ना की शंकरपाळ्या तेलामध्ये अजिबात विरघळत नाही. बघा, असा रंग बदलला की छान तांबूस रंगावर तळल्या की मग हे आपल्याला काढून घ्यायच्या. यापेक्षा जास्त गडद रंग करायचा नाही, कारण त्याची कुकिंग प्रोसिजर चालू असते आणि मग त्याचा आणखी रंग थोडासा गडद होत जातो. सगळ्या शंकरपाळ्या या पद्धतीने मी काढून घेतल्या. बघा, काय सुंदर अशा याला पदर सुटलेले आहेत. अगदी वाटत सुद्धा नाहीये की आपल्या गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्या बनवून तयार झालेल्या आहेत. थंड झाल्यानंतर ना या अगदी छान खुसखुशीत लागतात. गरम असताना थोड्याशा नरम लागू शकतात. आता बघा, त्याला भरपूर पदर सुटले आहेत. अगदी असं वाटत नाहीये की गव्हाच्या आहेत. मैद्याची जशी शंकरपाळी बनवतो ना अगदी तशी बिस्किटाप्रमाणे ही अगदी खुसखुशीत तयार झाली आहे. प्रत्येक एक शंकरपाळीला छान असे पदर सुटलेले आहेत. आणि बघा, मी तुम्हाला यातली एक शंकरपाळी तोडून दाखवते की जशी खारी असते तसे याला भरपूर पदर सुटतात. अगदी छान अशी भरपूर लेअर असलेली ही बिस्किटापेक्षा सुद्धा खुसखुशी शंकरपाळी तयार झाली आहे. सहज याचा हाताने चुरा होतो आणि आपण तुपाचं प्रमाण अचूक घेतलं असल्यामुळे या शंकरपाळ्या अजिबात तेलकट सुद्धा होत नाही. तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा. अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रिया धन्यवाद.